नमस्कार. सानी कलारंग, मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. ज्या पावसाची आपण वाट बघत होतो तो पाऊस आला आणि खूप जोरदार आला बरं का. तर अशा पावसाळ्यात आपण आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे. हा जो व्हिडिओ आहे स्पेशली ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे की आपण कुठल्या प्रकारचे, म्हणजे मला 1-2-3 कॉमेंट्स होते की कुठल्या प्रकारचे बूट घालावे, चप्पल घालावे, कारण कोणतरी धपकन पडलं वगैरे असं काहीतरी त्यांनी टाकलं होतं. हसायचं नाही आहे बरं का आपल्याला कोणाच्या पडण्यावर नाही, कारण आपण ही काळजी घ्यायचीच आहे. कारण काय माहिती आहे का, या वयाला आपल्याला असलं पडून वगैरे आपल्याला चालणार नाही आहे. तर शक्यतो तुम्ही जाळीचे जे बूट असतात की नाही तसे घाला किंवा जाळीचे सँडल घाला की पाणी, म्हणजे आपल्याला काही ठिकाणी पाण्यातनं जायला लागताच. आता तर शहरांमध्ये काय खेड्यांमध्ये सुद्धा पाणी बरंच साचतं रस्त्यावर, कारण निचरा व्हायला जागा शिल्लक राहिली नाही शहरांमध्ये. तर रस्त्यावर बऱ्यापैकी पाणी असतं. त्या पाण्यातनं जाताना चपलांच्या आतमध्ये पाणी जातं, बुटाच्या आतमध्ये पाणी जातं. तर ते पाणी पायात बुटातच हे साचू नये म्हणून त्याला असे जाळीदार बूट मिळतात. मी तुम्हाला चित्र दाखवते. अशा तुम्ही बूट घेऊ शकता की ते पाणी परत बाहेर गेलं पाहिजे, बाहेर पडलं पाहिजे. आणि शक्यतो अगदी आत्ता बाहेर पडताना तुम्ही सुटसुटीत ड्रेस घाला. ज्येष्ठ नागरिकांनाच सांगते मी, इतर वेळेस अगदी आपल्याला साडी आवडते, अगदी कबूल आहे. पण पावसाळ्यामध्ये काय होतं, छत्री सांभाळू का, ओढणी सांभाळू का, पिशवी सांभाळू, अशी त्रेधा तिरपीट होते. तर अगदी आपले साधे अगदी खूपही भारीतले नाही, सिंथेटिक ड्रेस घ्या, रेऑनचे घ्या, सिंथेटिक घ्या. कारण कॉटनचा ड्रेससुद्धा आपण बाहेरून भिजलं आणि येईस्तोवर आपल्या अंगात ते जो ओलावा आहे आपल्या अंगामध्ये तो मुरतो आणि मग आपले सांधे दुखतात, अंग दुखतं, सर्दी खोकल्याचा त्रास होतो. त्याच्यापेक्षा 1-2-3 सिंथेटिक ड्रेस असे ठेवायचेच पावसाळ्यासाठी की आपल्याला इथल्या इथे जायला ते बरं पडतं आणि लगेच सुकतात पण ते. तर बुटांची नेहमी काळजी घ्या. अगदी ज्याचं सोल असं फ्लॅट झालेलं असेल ना तर अजिबात ते वापरू नका, धपकन पडायची शक्यता असते. आणि पाणी घरी आल्यावर अगदी ते पाय स्वच्छ पाण्याने पहिले धुवा, कारण त्या पाण्यामध्ये पण इन्फेक्शन असतं. कारण ते कुठलंही पाणी वाहत असताना आपण त्याच्यातनं जायला लागतं, आपल्याला नाईलाज असतो. आपण काय अगदी अशा लांब लांब उड्या मारत जाऊ शकत नाही. तर घरी आल्यावर स्वच्छ पाय धुवायचे, कोरडे करायचे. डेटॉल जमलं तर डेटॉलमध्ये पण किंवा तुरटीमध्ये करून तुम्ही स्वच्छ पाय धुवा आणि पाय कोरडे करा. अगदी नॅपकिननी किंवा तुमचा एक वेगळा पंचा ठेवा, त्यांनी व्यवस्थित पाय अगदी कोरडे करा. ज्यांना शुगर आहे त्यांनी त्या पायाची काळजी अगदी घेणं गरजेचंच आहे. त्यामुळे त्यांनी पायाची काळजी घ्या, नाहीतर गंभीर आजार होऊ शकतो. तर अशा ह्या पावसाळ्यामध्ये तुम्ही छानपैकी स्वतःची काळजी घ्या. सर्दी खोकला होऊ नये म्हणून सकाळी आले, मिरं, तुळस याचा चहा करून प्या. अशी आपली आपली जे आपल्या हातात आहे त्याची काळजी घ्या. आणि अगदी जर गार वार असेल तर अगदी काय आपल्याला कोणी काय म्हणत नाही, आपल्याला ओढणी असते ती आपली कानाला बांधा आणि मग तुम्ही बाहेर पडा. तर अशी आपली आपली काळजी घ्या. आणि तुम्ही छान, अजून आपल्याला 4 महिने आपल्याला पावसाळा हवा आहे, कारण यावर्षी खूप पाण्याचा दुष्काळ झाला सगळीकडेच. त्यामुळे अगदी तब्येतीची छान काळजी घ्या. काही शंका असल्यास मला नक्की विचारा, मी तुम्हाला खालती नक्की उत्तर देते. परत एकदा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.